आता हे भाजी पूर्ण वाळलेली आहे बघा, एवढा चांगली कडक झाली आहे. तुम्हाला हे आता आपल्याला हे सगळी चुळून घ्यायचे. नंतर हे भाजी आपल्याला नंतर गरगटी करायला लागते, तर हे वाळवूनच ठेवावं लागते असं. तर मी हे सगळी अशी चुळू घेते. असं 2 हातावर असं घ्यायचं आणि असं घासायचं, असं घ्यायचं आणि असं घासायचं. तर ह्याच्यात थोडी आणखीन गेलेली आहे, मोठी मोठी खाली पडलेली आहे, ते पण पूर्ण चुळून घेते. चांगली कडक झाली आहे बरं भाजी. थोडी थोडी खाली सांडायला लागली. ते कसं झाले, हात झाल्यात बारीक आणि भाजी झाली आहे जास्त. तर थोडी थोडीच घ्यावं लागेल हातापुरती, म्हणजे चांगलं चोळायला येतं. नंतर ह्याला पाकडावं लागते बरं. तर आपल्याला एवढी पूर्ण भाजीचा ढिगारा आहे थोडासा, तेवढी सगळी चुळून घ्यायची. जास्त काही नाही, थोडीच आहे. तर आपण थोडी थोडी चुळून घेऊया असं. आणि डब्यात नंतर पाकडायचे आपल्याला. तर असं मी सगळी भाजी चांगली चुळून घेते, म्हणजे डब्यात ठेवता येते. नंतर आपल्याला कवा बी जेव्हा पाहिजे खाऊ, आपल्याला गरगटी करायची किंवा डाळ टाकून करायची मुगाची, तरी आपण नंतर कधी पण करू शकता आणि खाऊ शकतो. आणि सगळ्याला आवडणारी भाजी आहे बरं, मस्त एकदम छान. पण ह्या भाजीला का हिरव्या मिरचीचा हिरवी मिरचीच लागते, म्हणजे जास्त खमंग लागते हिरवी मिरचीनं भाजी. जास्त तर हिरवी मिरचीचाच वापर करायचा आणि लसूण थोडा. हे 2 जर झाले तर आपली भाजीच नंबर 1. तर आणखीन थोडी आहे, ते पण चुळून घेऊया आपण. आणि थोडी राहिले, ते पण चुळून घेते. चांगली कडक वाळली बरं. परत थंडीचा दिवस आहे, आणि थंडीच्या दिवसाचं कसं राहते सांगू का, ते संध्याकाळी दिवसभर उन्हाला ठेवली भाजी, परत संध्याकाळी आणि नम पडते, परत आणि सकाळी वाळू घालावं लागते. मग तसं करण्यापेक्षा वाळली की पटकन चुळून ठेवायचं, म्हणजे नम नाही पडत थंडीमुळं. आणखीन थोडी आहे, जास्त वगैरे नाही. एवढी आहे आणि परत इथं एवढी झाली. तर मी सगळी चुळून घेतात आपण.
एवढे चोळणे झाले. आणि थोडी राहिली ते पण चोळून घेऊ. आणि लाईट गेली, दिवस मोडा. ओ हा, आणि विजय दादा आलाय. आता थोडी भाजी राहिली, ते पण मी सगळी चोळून घेते. तर अगोदर दरवाजा काढते. थोडी राहिली एवढी भाजी सगळी मी चोळून घेते. कोणाकोणाला आवडते ते नक्की कमेंटमध्ये सांगा. हरभऱ्याची भाजी. तरी सगळी भाजी आपली पूर्ण चोळून घेतलेली आहे. तर सगळ्यांना बाय. इथंच थांबूया आपण. चला मग बाय.